वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः बोला कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत गुरोबा काका महाराज की जय संत शिरोमणी संता महाराज की जय सब संतान की जय पणा कदा न चुके सेवाधारी झाला पाईक त्याग केला संसाराचा नाठवे कदा जगदार नाही मानापमाना थार अलौकिक सेवेचा जोर जीवभाव ओवाळे सावत्याचे सकल काम न सांगता साधी नेम जनाबाई म्हणे न करे श्रम करे मनन ग्रंथाचे काशिबाच्या सर्व कष्टास उपमा नाही ध्यावयास रात्रंदिन सेवेचा ध्यास नाही निश्चय दुसरा तर संत सावता महाराजाकडं एक आपल्यासारखाच आपलं भक्त साधारण काशीबा गुरव म्हणून असायचा आणि तो नित्यनेमानं ह्यांच्या ह्या भक्ती कार्यात जसं आता हे बाबा मांडणी हार आहे फुल आहे रांगोळी आहे आहे असं तो ह्या कामात सुद्धा मदत करायचा कथा कीर्तनासाठी जी तयारी पूर्व तयारी ज्याला म्हणतो आपण ते पण कामं करू लागायचा आणि त्याच्यामुळे तो एक त्यांच्या घरचा मेंबर झाल्यासारखा हो त्याला होता तर त्याला जनाबाई उपदेश करतात की बाबा नुसतं हेच करून बसू नको थोडं ग्रंथाचं पाठांचा काम करतात हे करा इकडे जप तप थोडंसं लक्ष द्या तिकडे मन लावा असं त्यांना जनाबाई पण उपदेश करतात अतिथी अभ्यंगताची ओजी वाहिने हेमीची हरिभक्त संत आल्या गेल्याचे सर्व काळजी काशीबा जनावरांची सोडबांध सणानादी विधी प्रसिद्ध कीर्तनी वेळेचा वेद असे सदा काशीबाच्या सेवेतून राहिले असे कार्य जाण शोधिता दिशेन कदान तरी पूर्ण सेवा धारे प्राता काळी झाडी जवळ स्नान करून पाणी भरे अपार रात्रंदिन अतिथीचा आदर मनोभावे करी तसे सावत्याचे जाणे मनोगत सावत्यांचे जाणे मनोगत तैशीच कार्य साधित अवज्ञान शे मनात निष्काम अर्थ चालवी तर निष्कामपणे म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता अगदी यांच्या घरादारातले कामं सुद्धा हा काशीबा गुरव करायचा का करायचा की संत सेवा तरी निदान आपणाला घडावी हा त्याच्या मनाचा मूळ उद्देश असतो लोक सत्य लोक संपुनिया दिसे अधोलोक तेथीची परिचमत्कारिक पाहू लागला काशीबा संपुनिया दिव्य भाव राखट दिसे जंगल सर्व
तरवारी समपाणे अपूर्व पाहतसे काशिबा लोहकाच कंटकमय वाट पायी रुधिर वाहे अचाट काळे कभिन्न नरसिंह स्पष्ट लोचने दिसू लागले निर्दय हिंसक प्राणी थोर घाणेरडे दुष्ट अमंगल अपार विष्ठामूत्रे मलिन शरीर वसे थार दुर्गंधी प्रत्यक्ष करीत घातपात ठावे नाही न्यायनीत तप्त लोह रस जसा जळत तसे दिसत अंतःकरण हिंस्र प्राण्यांचे सांगडे जिकडे तिकडे असे रोकडे रक्तपुरी निधडे प्राणी जाती वाहोनी छिन्न 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 भिन्न सकल लोक शरीर केवळ कुंभपाक नजर त्यांची दुःखदायक लोकबाधा पावती. तर काय असतं की हे जे 3 ताळ सप्तपाताळ आहेत मग हे कुठल्या इकडे ताळात काय चालतं हे त्याला ते प्रत्यक्ष सगळं दर्शन घडायला आणि मग स्वर्ग पुरी पाहिली विष्णुपुरी पाहिली शिवपुरी पाहिली ब्रह्मलोक पाहिला सत्यलोक पाहिला आणि पार ओम परम ब्रह्म आणि मग त्याला सांगतात की जसं ज्याचं कर्म तसं त्याचं लिंब जे आपण करतो ते आपण भोगत असतो आणि मग हे टाळक्या करणारे ह्याचे गाववाले ह्याला जे स्वर्गात दिसले आणि ह्याचं मग माझं स्थान कुठं असे हा नरकात दिसला स्वतःच मग ह्याला वाटायला की बाबा हे असं कसं तर ते सांगितलं हे कर्मधर्म संयोग याचाच आता ते कुठाचे आहेत पण थोडी पुण्य आहे थोडा स्वर्ग आहे आता ही पुढच्या ती आणखी तर थोडी पुण्य आहे म्हणून थोड्या कामांना स्वर्गती मग स्वर्गातीला द्यायचं त्याला आणि पुन्हा एकदा नरकात टाकला की बस मग पूर्ण पाप पितेपर्यंत तिथंच आणि ज्याचं थोडस पाप या लोकात तुझा विभाग असत एकोनिया ऐशी मात मनी विस्मित झालासे ठावे नाही कधी पाप ध्यानी सदा गुरु जप सत्यवादाचे वाचेतप माझा ठाव नरकी ईश्वराजवळी नाही न्याय आरंभिलेलं बाडकार्य चोर जारा मिळे ऐश्वर्य सत्यपाळा दारिद्र्य निर्भुजलाचे अंतरी भरली समस्ती सिसारी सावत्यांची दशा निर्धारी लागे पाहो पुन्हा सत्यलोक पाहिला समस्त सावता न दिसे तेथ सर्गलोकी अवलोकित न दिसे त्या तेथेही सम्यक सावता स्वरूप व्यापक निर्धार देख चालेना स्वर्गादी तिन्ही लोक यासी तो अधिष्ठान देख नसे नाम रूप सुख दुःख निर्विकल्प स्थिती त्याची वेदादी समस्त जग जेथून उपजे अव्यंग तोची सावताचा चांग ठाव देखिला काशिबाने. तर काय असतं की त्याच्या कर्मानुसार आपली पुढची गती होत असते हे मी आता सांगितलं आणि इथं काशिबानं जे हे नरक वगैरे पाहिले आणि असल्या नरकात आपली गती होणार तर त्याला सावता महाराज सांगतात बाबा आपलं जसं जेवढं पुण्य असेल तेवढं स्वर्ग मिळतो जेवढं पाप असेल तेवढा नरक मिळतो आणि याच्यातून प्रत्येक जीव जात असतो ज्याच्याकडं पापच नाही तो खाली जाईल का कशाला जाईल ती कशा वाण्यापाशी उधार मागे तो असे कामातुर म्हणे जरी भोग वचन निर्धार देशील तरी साहित्य समग्र देईल या रात्र समयी वचन त्याचे मान्य करोनी पती मनोगत आणि ध्याने सिद्धा सत्वरी घेऊनी प्रेमे संता बोळविले नामदेवे कबीरास तुम्ही यावे पंढरेस मावंद्याच्या उत्सवास कदा न विसरावे. मावंद्याच्या उत्सवास कदा न विसरावे. नामदेव महाराजांनी संत कबीरांना ॲडव्हान्स निमंत्रण देऊन ठेवलं कारण हे भटकत इकडून काशीला जाऊन पोचले मारवाड मार्गे आणि मग काशीला कीर्तन करत असताना तिथे त्यांच्या कीर्तनात हे मुल्ला हा जो निगेटिव्ह एनर्जी सैतानी शक्ती जी आहे हे आजच आहे असं म्हणत त्या काळात ते असेच होते आणि मग ते
गाय मारून त्यांचे जिथं कीर्तन होतं तिथं आणून घाल. आणि तू लय पांडुरंग करतो ना, तू जर पांडुरंग तुझा एवढा जर भक्त आहेस तू पांडुरंगाचा, आणि तुझी जर पांडुरंगाला काय असेल चाल तरी तू आता ही गाय जिवंत करून ना, असा तो प्रकार तिथे घडतो. आणि आता हे खरे भक्त होते हे आम्हाला सगळ्यांना स्तुती पुराण ऐकून हे ज्ञात झालेलं आहे. मग ती गाय पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादानं ही गाय जिवंत होती. आणि मग तिथल्या सर्व लोकांना हे खरंच एक बाबा एक महान संत आहे असं त्यांचा सर्वांचा ठाम विश्वास बसतो. आणि मग हे तिथं कुणाच्यात राहतात मुक्कामाला, तिथं संत कबीर असतात. आणि ते आपलं वस्त्र विणून त्या काळात ओबड जे काय त्यांचं ते हात माग होता ते तेव्हा त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. पण परिस्थिती हालाकीची होती. आणि मग आता हे एवढे संत आलेत महान, मग आता ह्यांचं रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करायची, तर काहीच नाही, सगळा खडखडाट. मग त्यांची मंडळी पण सद्गुणी होती. कसं असतं बघा की देव चांगल्याला चांगलंच भेटवत असतो आणि वंगळ्याला वंगळच भेटतं, म्हणून मस्त आपलं चालत असतं गाणं म्हणजे त्याचा. तर ही पण सज्जन संत प्रवृत्तीची असती माऊली. मग आता ही माऊली जाऊन त्या वाण्याच्या दुकानातून काही सामान उधारीवर आणत असते. आता तो थोडंसं कुत्सित भावनेनं तो नको ते मागणी करतो, तरी पण ती माऊली मान्य करते आणि तिथून सामान आणते. आणि हे संतांची व्यवस्था अशा पद्धतीने भोजनाची करत असतात. संता ते बोळावून घरी येता कबीर सज्जन, कांतेने सांगितले भोगदान, भाक दिले व्यापारा. सप्रेमे उचलोने कांतेसी, आवडीने दे भोगदानाशे, वाण्याच्या पुण्याईसी नसे पार कोठे. कोरडे पाय आली कसे, वाणी तिसी विचारितसे, यथा सांग कथितसे, भ्रतार मज आणिले. ऐकता असे संत प्रेम, गेला मणीचा भोग भ्रम, माता मानोनी परम, भक्ती प्रेम साधिले. ज्ञानदेव नामदेव संत, आले नागनाथा वंड्यात, कीर्तन रंगी देऊळ फिरत, दाविले समर्था भाविका. सप्तपुऱ्या अनुक्रम, साधिलाही तीर्थनेम, परतले यथाक्रम, पंढरीस यावया. अरणी केली वस्ते, सावत्याशी घेतली सांगते, सकल संत बरोबरी येती, नसे मिती तया. सावता माळी कुर्मदास, मुकुंदराज भानुदास, गोरा कुंभार तुलसीदास, सज्जन कसाई कबीरादी. तर हे भटकत भटकत मग तिथून संत कबीराची ते पाहुणचार घेऊन आता ते संत कबीराच्या घरी दारिद्र्य 17 प्रकारचं होतं. मग ती कशी व्यवस्था केली हे त्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. किंवा त्या वाण्यानं जे नको ते मागणी केली पण तिने ती कबूल केलं परिस्थितीनुसार. आणि मग ते स्वतः कबीर स्वतःच्या पत्नीला खांद्यावर, आमचं इथं भजन असतं आणि कोणालाही नामदेव कीर्तन करायला हा प्रकार तिथं असा घडतो. आणि ते काय त्यांना तिथं कीर्तन करून देत नाही, तिथून खेदाडून लावतात, जा तिकडं कुठून मागं जाऊ तिकडं कर आडबाजूला. मग ते खरंच नामदेव महाराज आडबाजूला येतात. हा इतिहास सगळ्या तुम्हालाही पाठ आहे. ते मागे जातात, मागे कीर्तन करतात, मंदिराच्या पाठीमागे कीर्तन करतात. देवाचं मंदिर देवाचं मंदिर फिरतोय. आणि हे सत्यावर सत्य असं नाही. आम्ही जाऊन आलो तिथं. ते देवाचं तोंड एकीकडे आहे आणि मंदिराचं तोंड आम्ही बघितलं. असं आहे. ते फिरलेलं आहे मंदिर असं इकडे पूर्वेकडे तोंड पाठीमागे कीर्तन होतं. केल्यामुळं हा देवानेच तोंड असं केलं. देवाने तोंड केलं की मंदिर आपोआपच फिरलं ते. मंदिर आहे हा. देवाचं जे आहे तर ती मूर्ती ते असं फिरलंय. हो. तर असं ते घडलं. आणि मग आता तिथून हे संत मंडळी दरबदल करत करत आणि जिथे जातील तिथले संत म्हणतात तिथं आपल्या
भागातून जाताना संत गोबा काका हे ते सगळे हे पुढं पंढरीकडून आगनला जातात. हा सगळा महामेळा जमतोय. बघू काय होतं. सप्तपुऱ्या अनुक्रम साधिलाही तीर्थ नेम परतले यथाक्रम पंढरीस यावया आरणी केलेसी वस्ती सावत्यांसी घेतले सांगते सकल संत बरोबरी येती नसे मिती तया सावता माळी कुर्मदास मुकुंदराज भानुदास गोरा कुंभार तुलसीदास सज्जन कसाई कबीरादे नरसी पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत गोबा काका महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. सर्व संतन की जय. श्री गणेशाय नमः. जय जय श्री सावता ऐकता तुझी भक्ती पूर्णता अनादि मोक्ष आयता होतसे जीवा स्वाधीन रजोगुण रूप संसार तमोगुण नरक असार सत्वगुण निर्मल सार याचाही पार तू असे सत्वरजतम गुण यांचे होय व्यक्तपण परी तू निर्लेप पूर्ण नोहे निर्धार वेदशास्त्रा गेली सुख दुःख मानापमान प्रिय प्रिय देखी समान श्रेष्ठ कनिष्ठ भावपूर्ण झाले नष्ट अनायासा दैन्य दुःख न ये जवळी दहन झाली कर्म होळी नामामृत प्रेम कल्लोळी दिली उडी अखंड बोला पंढरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. आता विघ्नाची नवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर चेंदुराची पंडित के माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामना पूर्ती जय देव गौरी कुंडा चंदनाची ओठी कुंकुमेश्वरा गिरे जगद मुकुरा शोभतवरा रुंदे गोपुरे चरणी लागल्या जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामना पूर्ती जय देव बोल पीतांबर परिमल वंदना सरसुंड वक्र कुंड नयना दास रामाचा वाटपाळे सजना शंकर श्री पावावे निर्वाणी रक्षावे शुभ गजना जय देव जय मंगल